नमस्कार, मी प्रतिभा पवार आणि आत्ताच आपण विघ्नवाड संघर्ष शेतकऱ्याचा हा लघुपट युट्यूब चॅनलला प्रदर्शित केला आहे आणि आपल्यासोबत आहे श्री धनराज गायकवाड सर, आमच्या शेजारी पण आहे. तर त्यांनी हा चित्रपट पाहिला. तर या चित्रपटामधून, या लघुपटामधून आम्ही जे शेतकऱ्यांबद्दल संदेश दिलाय, आम्ही सर्व कलाकारांनी काम कसं काय केलंय. तर सर, आपण आत्ताच आपण लघुपट पाहिलेला आहे. तर मला आपल्याला हे विचारायचं की आपल्याला हा लघुपट पाहिल्यानंतर आपल्याला कसा वाटला, त्यामधलं सगळ्यांची कला कशी वाटली, शेतकऱ्यांबद्दल आम्ही जे पण काही संदेश दिला तो कसा वाटला, तर आपण आपल्या शब्दात सांगावा. नमस्कार, मी धनराज गायकवाड, व्यंकटेश्वर नगर. आत्ताच मी ताईंचा विघ्नवाट हा लघुपट इनॉग्रेशनच्या निमित्ताने बघितलेला आहे आणि एकदम मी थोडा भारावून गेलेलो आहोत. मॅडमनी, प्रतिभा मॅडमनी स्वतः ते पिक्चरचे लघुकथा लिहून आणि लिहिली. त्यांनी स्वतः ते डायरेक्टर सुद्धा आहेत आणि कलाकार, मुख्य भूमिका सुद्धा त्यांचीच आहे. आणि त्यांची जी टीम इथे त्यांनी आपलं कलाकारी इथे सादर केली आहे. कलाकारांनी आपलं कलेचं कौशल्य भरपूर प्रमाणात त्यांनी इथे सादर केलेलं आहे. उत्स्फूर्त त्यांनी ते आपल्या त्या कॅरेक्टरला त्यांनी आपलं न्याय दिलेला आहे. निश्चितच दुसरी बाजू त्यांनी जो विषय मांडलेला आहे, शेतकऱ्याचं जे संघर्ष, आत्महत्या जी आहे किंवा समस्या जी आहे शेतकऱ्यांची, आजचं बोलकं चित्र आहे. संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर भारतामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या होत आहेत. जसे नंबर बदलतात रेल्वेच्या तिकीटचे, तशा आत्महत्येचं प्रमाण इथं वाढलेलं आहे शेतकऱ्यांचं. आणि हाच जिव्हाळ्याचा प्रश्न प्रतिभाताईंनी नेमका आपल्या छोट्या फिल्ममध्ये घेतलेला आहे. आणि त्यांनी लघुपट जो आहे तो अत्यंत त्यांनी सुंदर लिखित केलेला आहे. त्यांचे डायलॉग सुद्धा आहे आणि अत्यंत मार्मिक असा विषय त्यांनी छेडलेला आहे आणि सर्व कलाकारांनी त्याला योग्य असा न्याय दिलेला आहे. छोटी बाल कलाकार जे आहे तिने सुद्धा आपलं कलेचं तिथे सुंदर प्रदर्शन केलेलं आहे आणि एकंदरीत सर्वांनीच त्या आपल्या कॅरेक्टरला चांगला न्याय दिलेला आहे. आणि त्यांनी जो विषय मांडलेला आहे तो अत्यंत मार्मिक आणि जिव्हाळ्याचा. आज विदर्भात नव्हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या, त्यांच्या समस्यावर विषय अनेक तोडगे सुद्धा निघत आहेत, परंतु ते पूर्णत्वास जात नाही. मॅडमनी या निमित्ताने का होईना आत्महत्या करून नैराश्याच्या गर्तेत जाणाऱ्या शेतकऱ्याला तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी आपल्या शेवटचा मेसेज त्यांनी दिलेला आहे का, अरे बाबा, तू मरून समस्या मिटणार नाही, तर त्या तुला जिवंत राहून त्या समस्या तुझ्या अनेक कष्टातून, मेहनतीतून तू ते साध्य करू शकतो. तुझ्या कुटुंबाकडे तू आत्महत्या करून त्यांना सुद्धा वाईट समस्येमध्ये गर्तेत लोटू नको, तर तू जिवंत राहून तुझ्या समस्या आणि येणाऱ्या सगळ्या कुटुंबाच्या समस्या तू निवारण करण्यास तू समर्थ आहे. तू शेतकरी आहे, तू जगाचा पोशिंदा आहे. तू हर समस्येला तू तोंड देऊ शकतो. तू हारून जाऊ नको. तुला जिवंत राहणं अत्यंत आवश्यक आहे. हा तुझा जिव्हाळ्याचा आणि अत्यंत मार्मिक मुद्दा त्यांनी मांडला आहे आणि मी त्या पिक्चर लघुपट पाहून अक्षरशः भारावून गेलेलो आहे. खरोखरच त्या पिक्चरमधून त्यांनी एक आपल्या पूर्ण महाराष्ट्राला सुंदरसा असा मेसेज दिलेला आहे. तेव्हा आम्ही सर्व त्यांचे जे कलाकार आहेत त्या कलाकारांचे, खास करून प्रतिभाताई यांचा मी आभारी आहो आणि त्यांना मी पुढील भविष्याकरिता त्यांच्या सृष्टीमध्ये पुन्हा त्यांना उत्तरोत्तर प्रगती होण्याकरता मी माझ्या मनातून हार्दिक शुभेच्छा देतो. सर्वांचे मी धन्यवाद मानतो. थँक्यू सर. थँक्यू.